महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीजी आणि सध्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात बोलताना आपल्या भारत देशातील जे आरक्षण आहे, वस्तुतः जे मूळ आहे तेच आरक्षण आपण सत्तेवर आल्यावर ते आरक्षण संपू असं विधान केल्यामुळे त्या विधानाचा ज्यांनी विधान केलं त्या दिवसापासून या विधानाला भारतीय जनता पक्ष आणि जे आरक्षणाचा लाभ घेतात, म्हणजे जे आम्ही आता मूळचे आपला जो समाज आहे, दलित समाज आहे, ह्यांनाच प्रामुख्याने त्या आरक्षणाचा लाभ होतो आणि ह्या आरक्षणाच्या हे आरक्षण संपवणार त्यांच्या विधानामुळे आज भारतातील जनता किंवा आपल्या राज्यातील जनता किंबहुना आमच्यापर्यंत सगळी जनता आरक्षण दलित जनता ही आरक्षण जाणार असल्यामुळे घाबरलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार साहेब नितेश राणे यांनी आम्हाला सूचना केल्यामुळे या आरक्षणाच्या बाबतीत आपणाला कुठेतरी विरोध केलाच पाहिजे आणि हे आरक्षण जाता कामा नये यासाठी आपणाला त्याचा बचाव आपणाला कुठेतरी करायलाच पाहिजे. आम्ही तो दलित समाजाने या बाबतीत पुढाकार केला. आमचे सन्माननीय जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी या बाबतीत विस्तृत चर्चा आणि त्याच्याबद्दल विश्लेषण केलेलं आहे. तर त्यांच्या याच्यानुसार हे जे मी अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या आरक्षण बचावाला आणि सन्माननीय आमदार साहेब यांच्या सूचनेनुसार 5 तारीखला आपण कणकवलीत जानोलीच्या पुलावरून ही एक रॅली काढून आपण हे जनमानसात आपण या समाजात दलित समाजात ह्याची आरक्षणाबाबतची जे आरक्षण जाणार आहे आणि राहुल गांधींच्या विधानाचं साधर्म्य साधून हे आपण त्याला कुठेतरी विरोध करणार किंवा कुठेतरी त्याची जी मनात भीती झाली आहे ही भीती घालवण्यासाठी आपणाला कुठेतरी आपण पदाधिकारी आपण कार्यकर्ते किंवा आरक्षणाचा लाभ घेतो म्हणून हे आपण त्यासंबंधी रॅलीचं आयोजन आपण करत आहोत. याचा 5 ऑक्टोबरला ही रॅली आमच्याबरोबर महायुतीतले आमचे जे सगळे पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, शिंदेगड, हे सगळे आमचे कार्यकर्ते आत्ता जरी नसलेत तरी त्यांचा पाठिंबा आहे. आता परत ज्या पत्रकार परिषद वगैरे जे होणार आहेत याला ते प्रामुख्याने येणार आहेत. तसे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी पाठिंबा दाखवलेला आहे. तर ती 5 तारीखला जी रॅली आहे ती जानोलीच्या ब्रिजवरून सुरुवात होईल आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि तिथे स्मारकाकडे आपण तिथे थांबून वंदन करून आपण तिथून शिवाजी महाराज चौकात आपण येऊन तिथे त्या रॅलीचं सभेत रूपांतर होईल. या सभेला सन्माननीय आमदार नितेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि ही भाजपचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी परत आमदार गोपीचंद पडळकर जे ओबीसीचे नेते आहेत, आणखी एससीचे नेते येणारच आहेत, आणखी ओबीसीचे येणार आहेत, एनटी समाजाचे राज्याचे नेते येणार आहेत त्या 5 तारीखला. त्या दरम्यान ह्याचं सगळं नियोजन करण्याचं काम चालू आहे. सुरुवात आजपासून झालेली आहे. आता ती रॅली निघून आता जानोलीच्या पुलापासून का सुरुवात, तर सन्माननीय आंबेडकर साहेब 1938 साली तिथे आले होते. त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झाली आहे आणि तिथून सुरुवात आम्ही त्या रॅलीची करणार आहोत आणि इथे सभेत रूपांतर करून त्या रॅलीची सांगता करणार आहोत. आतापासून 5 तारीखपर्यंत या रॅलीचे संविधान बचाव रॅलीचं नियोजन करण्याचं काम आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या समाजातल्या, आमच्या दलित समाजातल्या, आमच्या संपूर्ण ओबीसी, एनटी, एससी यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आणि जनमानसाची आणि जनतेची संवाद साधून हा आरक्षणाचा मुद्दा जो राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा खोडून काढण्याच्या प्रयत्नात आहोत आणि याला आमचा सन्माननीय नितेश राणे आमचे आमदार आमच्या पाठीशी आहे.